या मावशी तुम्ही यार त्यांचं पीक खराब थांबा मावशी अंबरास हे सगळे लोक शेतीची वाट लावत आहेत, त्यांना सामील करणे सगळ्यांना बाहेर वाहणार आहे. हे जरा बाजूला बाहेर घ्या साहेब. आपल्याला विचारायला आलेले आहे. आता तुमचं बाकी बाबांना त्यांना पण विचारलं खताचे भाव वगैरे बियाणाचा भाव आता काय पेरलं विचारलं. आता तुम्ही पण काय आता आपलं शेत आहे, मजुरीनं किती लोक लावले, काय मजुरी आहे, मजुरी देता येते का, उत्पन्न येतं का, जरा साहेबांना सांगा. का संसाराचं गाडं भागते का, चालते का तुमचं? नाही जोरात सांगा. हे 300 रुपये जरा बाय आहे, शेत आपलंच आहे. काहीच नाही, मक्का पहिली पेरली, उजून काही आलं नाही. पायाखाली नका रे करू. पुन्हा उजून एकदा पेरली, ते 1000 रुपयाला बॅग आहे त्याची, 2000ची खताला बॅग आहे. आता ते घोषणा करतायत सगळं तुम्हाला घरपोच पैसे मिळणार. ते पैसे काय पहिल्याच पगारी बंद पडल्या नाही, हे पगारी कधी यायच्या साहेब आता? अरे पण 1500 रुपये मिळणार. 1500 रुपयात काय होतं? गॅसचे भाव 1100ला आहे, तेलाचा डब्बा 1600 2200ला आहे. काहीच होऊ शकत नाही त्याच्यामध्ये, काहीच होत नाही त्याच्यामध्ये. पगारी बाकी आपल्या हे पहिल्या पगारी म्हाताऱ्या बायाच्या ह्या पूर्ण कोणच्या झाल्या पण नाही तयार. नाही नाही काहीला नाही, येतच नाही त्या पगारी. सगळीकडे तर महिलांची गर्दी उसळले, येतच नाही त्या पगारी. खताचे बियाचे भाव अजून आलेच नाही. 3दा बी झाली, 3दा कागदपत्र दिले तरी नाही मंजूर झाली. पण आपण जे काय आता मी शेतकरी दारांशी बोललो, आपल्या काळामध्ये जे काय मदत मी करू इच्छित होतो ते पोहोचत होती का तुमच्यापर्यंत? 2 लाखाची जी कर्जमाफी केली होती उद्धव साहेबांनी सरकार असताना ती मिळाली होती का? आपल्या शेतकऱ्यांशी बोललो. हे आपले ठीक आहे तुम्हाला बरं ठीक आहे, तुमचं काम करा. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कापसाला पहिल्याना 10,000चा भाव आता. काय रे बाळा तुझं नाव? 6 वर्ष लोक आपल्या शाळेत घेत नाही, या पैसे असते आम्ही शाळेत घातला असता. आता तुझं नाव सांग. नाव सांगता सांग ना. अरे सांग रे. काय म्हणणं मावशी, काय बोलायचं, काय बोलायचं? नाही थोडक्यात त्यांना त्यांच्या मेहनतीचा कष्टाचा मोबदला पाहिजे, बरोबर ना? उपकार कोणाचे नको, आमच्या हक्काचं पाहिजे, बरोबर ना? ठीक आहे. त्याला शाळा शिकवायची आहे ना तुम्हाला? आता शिकवायची पण सरकारी शाळेत घालले, आपल्या शाळेत घालायला आमच्याजवळ एवढा अवसर पैसे नाही ना. ठीक आहे, करतो. कोणत्या शाळेत पाहिजे विचार? गायकवाड सरांच्या शाळेत टाकून ताई त्याच्यात करू आपण. शिकशील, शाळेत जाशील, काय रे अभ्यास करशील? आणि या शाळेमध्ये 6 वर्षापर्यंत घेत नाही. ए बाळा अभ्यास करशील की नाही? तुला खरंच आहे ना? मोठं होशील ना? ठीक आहे, चल करू आपण याचं काम. हा चल. सर आपल्याशी बोलणार का थोडं? नाही नको रे, बोललो मी आता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.